असताना राधेनाईन ठाणे वर्सेस ब्लू स्टार विक्रोळी या संघात म्हणजे राधेनाईन ठाणे संघाने विक्रोळीच्या विरुद्ध सामना जिंकला. 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर नो बॉल टाकला, चौकार गेला आणि तदनंतर 2 चेंडू आणि 7 धावा असताना लगातार 2 चौकार मारले गेले. एक विक्रम झाला मुलुंडच्या मैदानामध्ये. वैभव कदम ठाण्याचा खेळाडू, बाळकुमचा खेळाडू याच्या नावावर हा विक्रम लगावला गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षणाचा चिता रोहन शिलेच्या हातात चेंडू जातोय. पहिल्या विकेटचं पतन, खेळाडू बाद. तर आज मात्र जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे मुलुंडची स्पर्धा, युवा रेंजर स्पर्धा झाली. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचं पारितोषिक मिळालं रोहन शिलेला. तर पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय. धावसंख्येचा अकाउंट अजूनही ओपन व्हायचं आहे. तर हा स्वराज्य कांजूर मार्ग संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. परंतु या संघात बहुतेक खेळाडू तुम्हाला पाहिजे तर कल्याण संघाचे आहेत आणि जो कल्याण संघ सध्याच्या घडीला ओमकार असेल, असलपा असेल या संघाच्या बरोबरीने आघाडीचा संघ म्हणून ओळखला जातो. हो, पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, नियोजनबद्ध गोलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे त्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. अंडरआर्म क्रिकेट तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ. पुढचा चेंडू आता जर पाहिलं तर सोयीर चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्येचा अकाउंट ओपन होतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 वापरला जातोय. अवंतरच्या स्वरूपात धावसंख्येचा अकाउंट ओपन होतोय. पहिली धाव घेतली जाते. हो, पुढचा चेंडू टॅप केला जातो. पाहूया धाव घेतोय का आणि अपील मात्र या ठिकाणी झालंय. अपील फेटाळले पंचांनी. क्रिकेटमध्ये अपील करणं गरजेचं असतं. अपील केलं नाही तर बाद देण्याचा अधिकार पंचांना देखील नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 27 अपील आणि तेच अपील मात्र या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झाला. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावांवर. युट्यूबच्या माध्यमातून आज मात्र रिलायन्स संघाने खूप मोठी झेप घेतली आहे. युट्यूबच्या माध्यमातून जगभर ही स्पर्धा पाहिली जाते. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने सुरेख पद्धतीने फटकावला जातोय. कदाचित फटकावला गेला नसता तर वाईट देखील गेला असता, परंतु तसं झालं नाही. फलंदाजाने मात्र हा चेंडू तटवला. प्रदीप पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केला जातो. धाव घेण्याचा प्रयत्न आणि अतिशय तत्परतेने एक धाव पूर्ण केली जाते. तर छोट्याशा जागेमध्ये तुम्हाला कसं लावावं लागतं. अंडरआर्म क्रिकेट आपण पाहतोय. अंडरआर्म क्रिकेटच्या देखील वेगवेगळ्या छटा आहेत, वेगवेगळे रंग आहे. मुंबईला तुम्ही गेलात, गिरगावला तुम्ही गेलात तर चक्री अंडरआर्म पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. मुंबई उपनगरामध्ये फ्री आर्म पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. ठाण्याला गेलात तर तुम्हाला करंट अंडरआर्म पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळेल. तुम्हाला अंबरनाथला गेलात तर एक वेगळं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही दहिसरला गेलात तर लखवा अंडरआर्म क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. असं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी खेळवलं जाणं. गोलंदाजीसाठी सत्यप्रकाश यादव अर्थातच बाबू गोलंदाजीसाठी येतो. मॅन फ्रॉम अंधेरी. 15 मिनिटात तुमच्या 15 मिनिटात 4 षटकं टाकून झाली नाही तर तुम्ही पेनल्टीला पात्र असाल. धावसंख्या झाली ती 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं रिलायन्स स्पोर्ट्स क्लब आयोजित सोनाभट्टी चषकामध्ये मी चंदू शेटे हार्दिक असं स्वागत करतो. रिलायन्स या दैदिप्यमान संघाच्या माध्यमातून आयोजित असणाऱ्या या स्पर्धेमध्ये पुढचा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. स्लिपच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावांवर. पुढचा चेंडू हो आता मात्र सुरेख पद्धतीने टोलावला जातो. हा चेंडू प्रदीपच्या बॅट मधून कव्हरच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. सत्यप्रकाश यादव अर्थातच बाबू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी आणि आणखीन एका विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. डायरेक्ट बॉक्सच्या बाहेर चेंडू जातोय. हे बॉक्स क्रिकेटचे काही वेगळे नियम आहेत. त्यामध्ये तुम्ही जास्त जर जोरात चेंडू मारला, जास्त वरून चेंडू मारला तर तुम्ही बाद होऊ शकता आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणखीन एका विकेटचं पतन 6 धावांवर. विकास नवीन फलंदाज येत आहेत. फलंदाजीसाठी सत्यप्रकाश यादव अर्थातच बाबूला यश मिळत आहे. हो 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 लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी. शेनॉनची आठवण झाली, संदेश गायकरची आठवण झाली. लाजवाब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. लेग स्पिन. तर सुरेख चेंडू पाहायला मिळाला. ही अंडरआर्म क्रिकेटची खासियत आहे. मी नेहमी सांगत असतो अंडरआर्म क्रिकेट जर शेनॉनने पाहिलं तर तो अंडरआर्म क्रिकेट मधील ज्या हातात भर चेंडू वळवणाऱ्या गोलंदाजांना सलाम करेल.
तर एवढे हातभर चेंडू वळवण्याची क्षमता अंडरआर्म क्रिकेटमधील गोलंदाजांमध्ये आहे. बाद होतोय खेळाडू नवीन फलंदाज मयूर काळे येतोय फलंदाजीसाठी. मॅन फ्रॉम नालासोपारा. नालासोपाराचा हा खेळाडू दाखल होतोय फ्रेंड्स मालाड संघामध्ये. मयूर काळे समोरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. धावाची संधी आणि नालासोपारा एक्सप्रेस मात्र पहिल्याच चेंडूवर स्लायडिंगला. बाद होतोय मयूर. तर हे या कल्याण संघाचा अर्थातच स्वराज कांजूरमार्ग संघाच्या एक गमक आहे यशाचं. अचूक गोलंदाजी आणि त्याला चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ. आणि याच्या जोरावर जर पाहायचं झालं तर हा संघ यशस्वी होताना पाहायला मिळतो. एक चुरशीचा सामना मुलुंडमध्ये पार पडला. असल्फा आणि जॉर्ज कल्याण यांच्यामध्ये टाय सामना झाला आणि टॉसच्या आधारावर त्या ठिकाणी सेमीफायनल मध्ये कल्याणचा संघ जिंकला. तर आज मात्र कदाचित त्या सामन्याची पुनरावृत्ती होऊ शकते कारण रेम्बो आणि असल्फा सामना अजूनही बाकी आहे. हो सुरक्षित रक्षण. लॅबो जो खेळाडू मात्र चेंडू अडवला. छोट्या चालीचा खेळाडू लॅबो रात्रभर झोपलेला नाहीये. घरी गेलेला नाहीये. कल्याणचे हे खेळाडू रात्रभर सकाळपर्यंत इकडे होते आणि सकाळी लगेचच मुलुंडला दाखल देखील झाले. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली होती 6 धावा. सुरेख गोलंदाजी सत्यप्रकाश यादव अर्थातच बाबूकडून पाहायला मिळाली. 2 षटकं संपतात 6 धावा धावफलकावर. अंडरआर्म क्रिकेटवर सध्या जर पाहायचं झालं तर असल्फा पॅकर अजूनही आपला दबदबा निर्माण करून आहेत. त्यांना आव्हान देताना पाहायला मिळतात जॉर्ज कल्याण, ओमकार मालाड, जंबू चुनाभट्टी, रेम्बो वडाळा. हो पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सुरू झाला होता. ब्लू स्टार विक्रोळी. अलीकडच्या काळात मात्र जलसा मालाड हे सर्व संघ पुष्कर 9 असेल केपी 9 असेल चांगला परफॉर्मन्स या संघांचा आहे. हो सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. प्रभावित करतोय हा गोलंदाज राहुल अर्थातच दाद्या. छोट्याशा जागेमध्ये तुम्हाला बरंच काही दाखवायचं असतं आणि हेच कौशल्य अंडरआर्म क्रिकेटचं. हा चेंडू मात्र नक्कीच स्कोअर लेगच्या झोन मध्ये थटवण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. बॉक्स क्रिकेट आहे. तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवणं गरजेचं आहे. डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करायची आहे. तुम्हाला टॅप पद्धतीचे फटके मारायचे आहेत. तुम्हाला जमिनी लगतचे फटके मारायचे आहेत आणि तेच मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाहीये. धावसंख्या 6 वर स्थिर आहे. प्रशांत नवीन फलंदाज. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू. टप्पा पडतोय. चेंडू वळण घेतोय. शरीराचा भेद घेतोय. सर रन आहे का आता? हा धन्यवाद. 7 धावा. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात 22च्या स्वरूपात. 8 धावा धावफलकावर. हो हो अप्रतिम गोलंदाजी. आमंत्रित केलं पुढे सरसावून खेळण्यासाठी आणि जाळ्यात अडकवलं. यष्ट उद्ध्वस्त केल्या जात आहेत राहुलच्या माध्यमातून. खेळाडू बाद. 6 विकेट तंबूच्या असलेल्या 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. षटकं संपलेली आहेत 3. धावा झालेल्या आहेत केवळ 8. निच्चांकी धावसंख्येच्या दिशेने हा संघ जातोय का पाहायचं आहे. अनिकेत गोलंदाजीसाठी येईल. अर्थातच मोरण्या या नावाने प्रसिद्ध असणारा उल्हासनगरचा गोलंदाजीचा सितारा गोलंदाजी मार्कवर. अनिकेत उर्फ मोन्या मॅन फ्रॉम उल्हासनगर. तर हे सर्व खेळाडू म्हणजे ज्यांच्यामध्ये तुम्ही राहुल सरवडेला पाहाल, यामध्ये तुम्ही पाहाल अनिकेतला, तुम्ही पाहाल गांगुलीला पाहाल, यांची वय जर पाहिलं तर 17, 18, 19, 20, 21 दरम्यानचं यांचं वय. परंतु चांगली कामगिरी आणि चांगलं यश नक्कीच संपादित केले कमी कालावधीमध्ये. पुन्हा एक शेवटचं षटक घेऊन अनिकेत. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सत्यप्रकाश यादव अर्थातच बाबू मॅन फ्रॉम मरोनाका अंधेरी ईस्ट. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. तर अनुशासित गोलंदाजी कशाला म्हणतात. धावसंख्या स्थिर आहे ती 8 धावांवर. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्या पद्धतीची गोलंदाजी आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असणं गरजेचं आहे. तुम्ही अतिरिक्त धावा कमीत कमी दिल्या पाहिजे. हे अंडरआर्म क्रिकेटच्या यशाचं सूत्र आहे.
9 धावा धावफलकावर शेवटचं षटक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर तुम्ही विचार केला तर सर्वात कमी धावा कोणी केल्या असेल तर न्यूझीलंड संघाने केवळ 26 धावांवर सर्वपास झालेला आहे टेस्ट क्रिकेटमध्ये. वन डे क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे संघ 34 धावांवर बाद झालाय तर T20 मध्ये 39 धावांवर हॉलंड संघ सर्वपास झालाय. तर या ठिकाणी पाहूया निचंकी धावसंख्या किती लगावली जाते समोरच्या दिशेने. वा लाजबाब क्षेत्ररक्षण. तर हे सर्व कल्याण उल्हासनगर अंबरनाथ परिसरातील खेळाडू कांजूरमार्ग संघामध्येचं प्रतिनिधित्व आज करताना दिसत आहे. काल मात्र त्यांचा संघ उशीर आला, त्यांना या स्पर्धेतून बाद करण्यात आलं, परंतु कांजूरमार्ग संघात त्यांचा प्रवेश आणि तदनंतर मात्र बलवान होताना पाहायला मिळतो कांजूरमार्गचा संघ. लाजबाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तर एक व्यावसायिक संघ म्हणून जो जॉर्ज कल्याण फॉर्मात आलाय त्याचं या ठिकाणी उत्तम उदाहरण पेश केलंय. आणि धावसंख्या पाहायला मिळते केवळ 9 धावा धावफलकावर पाहायला मिळालेल्या आहेत. 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. 9 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. RM रेनबो वडाळा वर्सेस असल्फा घाटकोपर यानंतर होणारा सामना असणार आहे. एक हाय व्होल्टेज मॅच यानंतर देखील पाहायला मिळणार आहे. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचं आहे. तर 9 धावा झाल्या, 10 धावांची आवश्यकता. 9 अंकाचं महत्व भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी सांगायचं झालं तर भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये जिंकलेली गोल्ड मेडल आहेत 9. मग त्यामध्ये हॉकीमध्ये 8 गोल्ड मेडल आपण जिंकलेले आहेत आणि 1 गोल्ड मेडल अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं शूटिंगमध्ये. आणि असा एकंदरीत 9 गोल्ड मेडल भारताने मात्र आतापर्यंत जिंकलेले आहेत. परंतु एकट्या मायकल फिलिप्सने 23 गोल्ड मेडल स्विमिंगमध्ये पटकावलेले आहेत अमेरिकेच्या मायकल फिलिप्सने. तर हा झाला आपल्या 9 अंकाचं महत्व मात्र या ठिकाणी नक्की सांगण्याचा प्रयत्न करत होतो. 10 धावांची आवश्यकता आहे. 10 क्रमांक ज्या वेळेला आठवतो सचिन तेंडुलकर आपल्याला आठवतो, कारण 10 क्रमांकाची जर्सी परिधान करून भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आपली संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकीर्द खेळताना आपण पाहिलं. तर पाहूया हे 10 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जात आहे की त्यांना रोखलं जात आहे. तर गोलंदाजीसाठी होत आहे कालच्या रात्रीमध्ये ज्या कृष्णाने सर्वांची मनं जिंकली तोच कृष्णा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय. तर फलंदाजीसाठी कल्याणचा सुपरस्टार अर्थातच रोहन चिले स्ट्राईकवर, तर नॉन स्ट्राईकला मॅन फ्रॉम उल्हासनगर राहुल सुरावडे. तर गोलंदाजीसाठी येतोय कृष्णा. तर कृष्णासाठी मी पुन्हा एकदा विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्या या कृष्णासाठी झाल्या पाहिजेत. काल मात्र सर्वांची मनं जिंकली, 2 षटकं केवळ 6 धावा दिल्या होत्या आणि सर्वांची मनं जिंकून घेतली होती आणि जलसा संघाला माघारी धाडलं होतं तोच कृष्णा. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. टाळ्यांचा गजर, प्रत्येक डॉट बॉलला टाळ्यांचा गजर असणार आहे कृष्णाच्या आणि ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून मात्र क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट तुमच्यापर्यंत सादर करतोय कृष्णा. सुरेख पद्धतीने फटका मारला जातोय. रोहन चिलेच्या बॅट मधून टॅप करतोय, कव्हरच्या दिशेने चेंडू टटवला जातोय. धावसंख्येचा श्री गणेशा होतोय, पहिली धाव घेतली जाते. आता मात्र हो लाजबाब टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे. प्रत्येक डॉट बॉलला कृष्णाच्या टाळ्या होणार आहेत. प्रेक्षक मात्र टाळ्यांचा गजर करतायत. रोहन चिले सारख्या फलंदाजाला 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो कृष्णा. हो पुन्हा एकदा सुरेख चेंडू. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. एक कृष्णा तुम्हाला ओव्हरऑल क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डोवाडी गावचा कृष्णा सातपुते अधिराज्य गाजवले ओव्हरऑल क्रिकेटवर. भारतातील नंबर 1 खेळाडू म्हणून मात्र नक्कीच मिरवला जातो. भारताबाहेर देखील चांगली कामगिरी झालेली आहे. आता एक कृष्णा मात्र या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटचं मैदान गाजवतोय. हो अप्रतिम अप्रतिम टाळ्यांचा गजर मात्र या कृष्णासाठी जरूर झाला पाहिजे. ज्या खेळाडूला बाद केलंय तो खेळाडू कोण होता? या वर्षीचा प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार ज्याला मिळाला राहुल सुरावडे लॅबो, याचा मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्यात. तर मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करेल या कृष्णासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. लाजबाब क्रिकेट
आणि क्रिकेट खेळण्यासाठी कृष्णामध्ये जी जिद्द आहे ती वाखाणण्याजोगती आहे. आज मात्र कृष्णाच्या या जिद्दीला सलाम झालाच पाहिजे. तर फलंदाजीसाठी येतोय कल्याणची रन मशीन अर्थातच सुनील विश्वकर्मा उर्फ गांगुली. हो पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय आणि कृष्णाने मात्र सर्वांची मनं जिंकून घेतली. टाळ्यांचा गजर कृष्णासाठी. अप्रतिम. टाळ्या थांबल्याच नाही पाहिजेत. केवळ कृष्णा कृष्णा आणि कृष्णा. अप्रतिम. 2 विकेट मात्र या ठिकाणी धावा झाल्यात त्या 3 धावा त्यापैकी एक ओव्हरथ्रोची होती. अप्रतिम गोलंदाजी आणि बाद कुणाला केलंय तर लॅबो आणि गांगुली या 2 महत्वपूर्ण विकेट सध्याच्या घडीचे जबरदस्त फॉर्मात असणारे फलंदाज तंबूचा रस्ता त्यांना दाखवलाय. खरोखर मन जिंकून नवीन फलंदाज सत्यप्रकाश यादव. मयूर काळे गोलंदाजीसाठी येतोय. मॅन फ्रॉम नाला सोपारा. एक धाव मिळेल. सुरेख फटका मारला जात होतो रोहन चिलेच्या बॅटमधून. कलात्मक फटकेबाजी करतो रोहन चिले. आज मात्र 2 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मुलुंडच्या स्पर्धेत घेतले रोहन चिलेने. 5 धावा धावफलकावर आहेत. 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. तर विनंती आर्यम रेंबो वडाळा, प्रज्ञेश शिंदे आणि सचिन राणे दोघांनी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सुरेख चेंडू मयूर काळे. प्रेक्षकांची इच्छा असेल सामना 3ऱ्या षटकात जावा आणि गोलंदाजीसाठी कृष्णा पुन्हा एकदा यावा. व्हाईट बॉल प्लस 1 धाव मिळेल अशा 2 धावा. व्हाईटला प्लस नाहीये माफ करा. तर एका धावांनी संघाची धावसंख्या 6 धावांवर जाऊन पोहोचते. 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. रिलायन्स. आता रिलायन्स म्हटलं की लगेच बाळा अर्थातच रमेश टिकम समोर येतात. रिलायन्स म्हटलं की समीर राणे समोर येतात. रिलायन्स म्हटलं की संदेश गायकर समोर येतात. असे कितीतरी खेळाडू या रिलायन्सच्या माध्यमातून मुंबई अंडरआर्म जगताला दिले. चेतन गायकर संदेश गायकर ही बंधूंची जोडीने देखील मात्र रिलायन्स गाजवलं. मुंबईच्या अंडरआर्मच्या कित्येक रात्री गाजवल्या आणि अतिरिक्त चेंडूची भरमार पाहायला मिळते. कृष्णाला साथ देताना पाहायला मिळत नाहीये मयूर. आज धावसंख्या वाढते. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा वारंवार मात्र या ठिकाणी दिल्या जात आहेत मयूर काळेकडून. आणखी 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते 9 धावांवर. 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. औपचारिकता शिल्लक असणार आहे. तर विनंती आर्यम रेंबो वडाळा आणि असल्फा घाटकोपर. टॉस साठी यायचं आहे सचिन राणे आणि प्रज्ञेश शिंदे पदी. सुरेख फटका या ठिकाणी रोहन चिलेच्या बॅट मधून निघालेला एक सुंदर फटका. किती धावा आहे त्या फटक्यावर? चौकार. सुरेख फटकेबाजी. स्वराज्य कांजूरमार्ग विजयी ठरतोय अमित तामाणेकर आणि कंपनी. सचिन राणे नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. प्रज्ञेश शिंदे आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. कोण आहे? ओमकार अर्जतकर. तर संतोष चव्हाण सरांचं देखील पुन्हा एकदा या ठिकाणी आगमन होतं. हार्दिक स्वागत. तर यानंतरचा सामना होणार आहे. हा सामना असणार आहे दक्षिण मुंबईतील बलाढ्य संघ अर्थातच वडाळा आर्यम रेंबो